लडाखमधले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची स्थानबद्धता मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। लडाखविषयीच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गेल्या वर्षी 26 सप्टेंबर रोजी स्थानबद्ध करण्यात आलं होतं। मात्र ही बंदी मागे घेतल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे। लडाखमधल्या लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार आधीपासूनच संबंधित समुदाय आणि हितचिंतकांसोबत सक्रिय चर्चा करत आहे। लडाखमध्ये शांततापूर्ण, स्थिर आणि परस्पर विश्वासाच्या वातावरणाच्या निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असून अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच वांगचुक यांच्यावरील स्थानबद्धता तातडीनं मागे घेण्याचं सरकारनं ठरवलं आहे। लडाखकरता सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा सरकारनं पुनरुच्चार केला असून सकारात्मक चर्चेद्वारे या भागाशी संबंधित मुद्दा सोडवला जाईल अशी आशाही सरकारनं व्यक्त केली आहे। यासाठी उच्चाधिकार समिती आणि इतर योग्य व्यासपीठांचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।